आज आपण एक्झरसाइज 5.3ला सुरुवात करणार आहोत आणि या एक्झरसाइजमध्ये लागणारे जे कन्सेप्ट्स आहेत, जे फॉर्म्युले आहेत ते ऑलरेडी आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले आहेत. पण ज्याही कन्सेप्टची किंवा ज्या फॉर्म्युल्याची गरज आपल्याला पडणार आहे ते प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहोत. आता या एक्झरसाइज 5.3 पहिला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन्स आपण नंतर घेणार आहोत. त्याचं कारण आहे मी आधी च्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे ना तो वेक्टर प्रॉडक्टवर डिपेंड आहे आणि आपण फक्त स्केलर प्रॉडक्ट जो आहे तोच पाहिला आहे. वेक्टर प्रॉडक्ट या एक्झरसाइजच्या नंतर येणार आहे म्हणून ते प्रॉब्लेम वेक्टर प्रॉडक्टवरचं असल्यामुळे आपण नंबर 1चं जे सम आहे ते घेणार नाही. आता आपण नंबर 2च्या समपासून आपण सुरुवात करणार आहोत. मग पुढच्या वेक्टर प्रॉडक्ट पाहिल्यानंतर आपण ते क्वेश्चन नंबर 1चं जे सम आहे ते सुद्धा घेणार आहोत. आता आपण पाहणार आहोत नंबर 2 काय सांगितलं आहे पहा. आणि प्रत्येक वेळेस आधी शिकवलेले जे कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. एवढ्या दिवसाचा गॅप झालेला आहे त्यामुळे ते सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्ही वाचले असतील अशी अपेक्षा करतो. आणि आता बघा काय सांगितलं आहे नंबर 2 एक्झरसाइज 5.3. इफ वेक्टर ए अँड वेक्टर बी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे गिवन आहे. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. लगेच तुम्हाला याच्या आधीच्या प्रॉपर्टी सांगितल्या होत्या स्केलर प्रॉडक्टच्या वेळेस ती प्रॉपर्टी आठवली पाहिजे की टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर परपेंडिक्युलर इफ वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0. त्या दोन वेक्टरचा जो डॉट प्रॉडक्ट आहे ना तो 0 असतो. हे आपल्याला गिवन आहे म्हणून मी इथे गिवन लिहितोय सुरुवातीला. गिवन आहे वेक्टर ए अँड वेक्टर बी आर perpendicular to each other. Therefore, vector A dot vector B is equal to 0. वेक्टर A आणि वेक्टर B यांचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो 0 आहे. आधीच्या व्हिडिओजमध्ये प्रॉपर्टीज बघून घ्या स्केलर प्रॉडक्टच्या. त्यालाच आपण ऑरमध्ये दुसरं नाव दिलं होतं डॉट प्रॉडक्ट. वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू 0 किंवा बी डॉट ए इज इक्वल टू 0 सुद्धा लिहू शकतो आपण. वेक्टर ए डॉट वेक्टर बी वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर बी डॉट वेक्टर ए इज इक्वल टू 0. कारण डॉट प्रॉडक्ट हा कॉम्युटेटिव्ह सुद्धा आहे. ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए असं लिहिता येतं. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर बी डॉट वेक्टर ए इज इक्वल टू 0. याला दिला आम्ही नंबर 1. आता त्याने सांगितलं प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायला सांगितलं वेक्टर ए प्लस वेक्टर बी स्क्वेअर इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी स्क्वेअर होल स्क्वेअर. तर आपण याचे LHS जी आहे ती कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर LHS. LHSमध्ये काय सांगितलं आहे पहा वेक्टर ए प्लस वेक्टर बी स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आहे तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी होल स्क्वेअर याला आपल्याला लिहिता येतं वेक्टर ए प्लस वेक्टर बी डॉट वेक्टर ए प्लस वेक्टर बी. या दोन वेक्टरच्या मध्ये डॉट प्रॉडक्ट घेतलेला आहे. ॲक्च्युली ती प्रॉपर्टीज आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वेअर असं लिहिलं होतं. आठवत असेल तुम्हाला. तर इथे मॅग्निट्यूडच्या ऐवजी त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे. तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी डॉट वेक्टर ए प्लस वेक्टर बी याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए प्लस बी स्क्वेअर असं लिहिता येतं. पण मग मॅग्निट्यूडच्या ऐवजी त्यांनी ब्रॅकेट सांगितलं आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी स्क्वेअर. त्याचा अर्थ एकच होतो वेक्टर ए प्लस वेक्टर बी डॉट वेक्टर ए प्लस वेक्टर बी. या दोन वेक्टरच्या मध्ये डॉट आहे आणि आता हा डॉट प्रॉडक्ट खूप सिंपल आहे. एचा डॉट प्रॉडक्ट ए सोबत काय झाला वेक्टर ए डॉट वेक्टर ए प्लस वेक्टर एचा डॉट प्रॉडक्ट बी सोबत वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस आता बीचा डॉट प्रॉडक्ट ए सोबत वेक्टर बी डॉट वेक्टर ए आणि बीचा डॉट प्रॉडक्ट बी सोबत वेक्टर बी डॉट वेक्टर बी. जसे आपण ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करतोय ना सेम त्यासारखाच हा डॉट प्रॉडक्ट आहे. ए डॉट ए पहिले ए डॉट बी नंतर बी डॉट ए आणि बी डॉट बी. आता यामध्ये ए डॉट बी
आणि बी डॉट ए यांच्या व्हॅल्यू 0 आहेत. वेक्टर ए डॉट वेक्टर बी आणि बी डॉट ए यांची व्हॅल्यू 0 आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1. तर पुढल्या स्टेपमध्ये आपण असं लिहिणार, वेक्टर ए डॉट वेक्टर एला ही प्रॉपर्टी यूज करायची. याला लिहिता येतं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वेअर प्लस ही व्हॅल्यू 0 प्लस ही व्हॅल्यूसुद्धा 0 आणि प्लस याला लिहिलं मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर इज इक्वल टू राहिले मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर. याला दिला आहे मी नंबर 2. याला दिला आहे नंबर 2. आणि आता आपण कन्सिडर करणार आहोत राईट हँड साईड RHS. काय सांगितलेलं आहे RHS मध्ये? राईट हँड साईडमध्ये दिलेलं आहे वेक्टर ए RHS मध्ये आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी च्या ऐवजी इथे निगेटिव्ह साईन आहे, वेक्टर ए मायनस वेक्टर बी होल स्क्वेअर. याला हे 2 वेळा आपल्याला लिहिता येईल. वेक्टर ए मायनस वेक्टर बीचा डॉट प्रॉडक्ट वेक्टर ए मायनस वेक्टर बी सोबत इज इक्वल टू सेम जसे मल्टिप्लिकेशन करतोय ना त्यासारखाच हा डॉट प्रॉडक्ट घ्यायचं. वेक्टर ए डॉट वेक्टर ए हे झालं वेक्टर ए डॉट वेक्टर ए. एचा डॉट प्रॉडक्ट आता मायनस बी सोबत तर साईन येणार निगेटिव्ह. वेक्टर ए डॉट वेक्टर बी. आता या बीचा डॉट प्रॉडक्ट ए सोबत तर साईन निगेटिव्ह आहे मायनस वेक्टर बी डॉट वेक्टर ए. आणि आता मायनस मायनस होतील प्लस वेक्टर बीचा डॉट प्रॉडक्ट बी सोबत वेक्टर बी डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर एला लिहिलं आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वेअर मायनस ही व्हॅल्यू आहे 0. इक्वेशन नंबर 1 मध्ये सांगितलं होतं मायनस बी डॉट एची व्हॅल्यू 0 आणि याला लिहिलं आहे मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर इज इक्वल टू राहिले मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर. याला दिला आहे इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 यांचं सिम्प्लिफिकेशन सेम आलेलं आहे. तर आपण पुढे लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 and 3 LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. किती सिंपल आहे. फक्त गिवन काय होतं आणि आधीचे जे कन्सेप्ट तुम्हाला शिकवलेले आहे ते जर व्यवस्थित वाचले असतील म्हणजे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही ते 2 व्हिडिओ पुन्हा बघायला पाहिजे. स्केलर प्रॉडक्ट आणि त्या स्केलर प्रॉडक्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघायला पाहिजे. त्याच्यानंतर 3Dचे जे कन्सेप्ट जो थेरम डायरेक्शन रेशो डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स जे सांगितले ते पाहायला पाहिजे. आणि त्या डायरेक्शन कोसाइन्सचा जो थेरम आहे तो माहिती असायला पाहिजे. आता बघू आपण नंबर 3. आता पाहणार आहोत आपण नंबर 3. आता नंबर 3 मध्ये काय सांगितलं आहे बघ. नंबर 3 मध्ये सांगितलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी सो दॅट फॉर ऑल रियल एक्स द वेक्टर्स एक्स सी आय मायनस 6j प्लस 3k and xi plus 2j plus 2cxk make an obtuse angle. आता याचा प्रॉब्लेम आहे ना याला सुरुवात करण्यापूर्वी आधी ज्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या होत्या त्यांची आठवण तुम्हाला करून देतो आहे. त्यावेळेस काय सांगितलं होतं बा की जर वेक्टर ए अँड वेक्टर बी हे दोन्हीही परपेंडिक्युलर असतील या दोन वेक्टरचा जो मधला जो अँगल आहे तो जर 90 डिग्रीचा असेल तर याचा अर्थ होतो इट इम्प्लाइज दॅट वेक्टर ए आणि वेक्टर बी यांचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो 0 आहे. ही पहिली प्रॉपर्टी. दुसऱ्या याच्यामध्ये असं सांगितलं होतं की वेक्टर ए अँड वेक्टर बी यांच्यामधला जर अँगल ॲक्यूट अँगल असेल इफ angle between vector A and vector B is acute, then it implies that vector A dot vector B यांचा जो डॉट प्रोडक्ट आहे ना तो पॉझिटिव्ह असतो ग्रेटर दॅन 0. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज ग्रेटर दॅन 0. आणि आणखी एक प्रॉपर्टी सांगितली होती की इफ अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी इज ऑब्ट्यूस angle between vector A and vector B is obtuse, then
डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी इज निगेटिव्ह. निगेटिव्ह मीन्स लेस दॅन 0. ते सर्व आधीच्या प्रॉपर्टीजमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे ते 2 व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचे तुम्ही, ज्यामध्ये स्केलर प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्टच्या ज्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या होत्या ते. आता आपल्याला या 3 पैकी सध्या गरज कुणाची आहे, तर आपल्याला गरज आहे या 3rd नंबरच्या प्रॉपर्टीची. एंगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी इज ऑब्ट्यूस एंगल, देन वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज निगेटिव्ह. या 2 वेक्टरचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो कसा राहणार आहे, निगेटिव्ह राहणार आहे. मग इथे 2 वेक्टर दिलेले आहेत. हा पहिला वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे. यांच्या मधला जो अँगल आहे तो काय दिलेला आहे, ऑब्ट्यूस एंगल. मी काय करतोय, हा जो पहिला वेक्टर आहे ना, या पहिल्या वेक्टरला ए ने डिनोट करतोय. लेट वेक्टर ए इज इक्वल टू XCI - 6J + 3K अँड वेक्टर बी दुसरा वेक्टर घेतला आहे XI + 2J + 2CXK. असे 2 वेक्टर आहेत. यांच्या मधला अँगल ऑब्ट्यूस आहे. सिन्स अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी इज ऑब्ट्यूस. आता 2 वेक्टरच्या मधला अँगल जर ऑब्ट्यूस असेल, त्या 2 वेक्टरचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो निगेटिव्ह राहणार. देअरफॉर वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज लेस दॅन 0. इथपर्यंत झालं आहे. आता आणखी तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती असायला पाहिजे की 2 वेक्टर जेव्हा इन टर्म्स ऑफ IJK मध्ये दिलेले असतात, हे सर्व प्रॉपर्टीज स्केलर प्रॉडक्टमध्ये आहेत. एक वेक्टर ए दुसरा बी आहे, याला मी A1I + A2J + A3K. वेक्टर बीला लिहिलं आहे B1I + B2J + B3K. आणि मला या 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. ए वेक्टर बी वेक्टर माहिती आहेत इन टर्म्स ऑफ IJK, आणि मला या दोघांचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे. तर हा प्रॉडक्ट सांगितलं होतं मी A1 B1 + A2 B2 + A3 B3. A1 B1 + A2 B2 + A3 B3. कारण आता याच्यासोबत घेऊन काही अर्थ नाही आहे, कारण I आणि Jचा डॉट प्रोडक्ट 0 येतो, I आणि Kचा डॉट प्रोडक्ट 0 येतो, Iचा I सोबत डॉट प्रोडक्ट 1 असतो. ही ती प्रॉपर्टी होती. या प्रॉपर्टीचा यूज करून या 2 वेक्टरचा हा डॉट प्रोडक्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. तर हा डॉट प्रोडक्ट काय येणार पहा, ए डॉट बी काढायचं आहे. ही प्रॉपर्टी आहे. बघा वेक्टर ए मध्ये आयचा कंपोनंट कोण आहे XC आणि बी मध्ये आयचा कंपोनंट कोण आहे X. त्याला लिहिता येतं CX², किंवा एक स्टेप मी जास्तीची लिहितोय XC × X. हे झालं A1 B1 प्लस, आता मला लिहायचे आहेत A2 B2, तर -6 × 2 प्लस इथे लिहिता येतील 3 × 2CX. हा झाला ए डॉट बी लेस दॅन 0. तिकडे येणार आहेत लेस दॅन 0. आता हे मल्टिप्लिकेशन करा. CX² मायनस येणार 12 आणि प्लस येणार आहे CX इज लेस दॅन 0. आपल्याला असं मिळतं CX² प्लस 6CX -12 इज लेस दॅन 0. तर हे क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल आलेलं आहे, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. इक्वेशन तेव्हा असतं जेव्हा यांच्यामध्ये इज इक्वल टूची साईन आली असती. इथे इज इक्वल टूची साईन जर आली असती, पण इथे लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आहे. अशा वेळेस आणखी एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण इथे आपल्याला सीची जी व्हॅल्यू आहे ती काढायची आहे. आणि कोणता कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे तर लक्षात द्या, लिहून घ्यायचा आहे तो AX² + BX + C. हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, आणि या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 येत असेल, देन X² जो कोइफिशियंट आहे A हा लेस दॅन 0 असायला पाहिजे, अँड
बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा लेस दॅन 0 असतं. लक्ष द्या, कंडिशन महत्वाची आहे. ax square plus bx plus c is less than 0, then a is less than 0 and b square minus 4ac is also less than 0. जर a ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तरच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c निगेटिव्ह असतो. ही कंडिशन आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची. आणि मग याच कंडिशनचा यूज करून आपल्याला c ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे. मग आता ही जी कंडिशन आहे ना ती वाटल्यास इथे मधात मी लिहितो आहे नोट, ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज लेस दॅन 0, देन a इज लेस दॅन 0 अँड b स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. ही जी कंडिशन आहे ना ही कंडिशन तुम्हाला समजण्यासाठी आहे. आता या कंडिशनचा यूज करून आपण पुढे लिहिणार आहोत. त्याला याच्यासोबत कंपेअर करा. ए ची जी व्हॅल्यू आहे ती कोण आहे यामध्ये c. इथे a इज लेस दॅन 0, दॅट इज c इज लेस दॅन 0 अँड c ची व्हॅल्यू मिळाली निगेटिव्ह आहे. c कसा आहे लेस दॅन 0, लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह. अँड बी स्क्वेअर मायनस 4ac, तर बघा b ची व्हॅल्यू कोण आहे 6c, तर इथे 6cचा काय येणार स्क्वेअर मायनस 4a ची व्हॅल्यू आहे c आणि c ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -12 इज लेस दॅन 0. आता याला लिहिलं 36c स्क्वेअर मायनस मायनस येणार प्लस मायनस मायनस प्लस 48c इज लेस दॅन 0. आता यावरून c ची व्हॅल्यू कशी काढणार. एक तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली c इज निगेटिव्ह, जे लेस दॅन 0 आहे तो c इज लेस दॅन 0 म्हणजेच तो निगेटिव्ह आहे. आणि आता यावरून c ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर या सर्वांमध्ये 12c कॉमन निघतात. 12c कॉमन निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहिले 3c आणि प्लस राहिले 4 इज लेस दॅन 0. 12ची साईड चेंज करा, c ची नाही. c इन ब्रॅकेट 3c प्लस 4 इज लेस दॅन 0. हे 12 कुठे गेले 0च्या डिनॉमिनेटरमध्ये आणि 0ला 12ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 0. इथे जो कन्सेप्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे काही जणांना समजेलही आणि काही जणांना समजणार पण नाही. इथे आता c ची जी व्हॅल्यू आहे ती कशी फाइंड करणार खूप महत्त्वाचं आहे. लक्ष द्या, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. c मध्ये आणि ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, c मध्ये आणि ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि दोघांची मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 आहे. दोघांची मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आहे. आता मला सांगा 2 नंबर असतील आणि त्यांची मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह केव्हा येणार. तर त्या दोघांच्या साईन जे आहेत ना डिफरंट असायला पाहिजे. डिफरंट साईन जर असतील तर मल्टिप्लिकेशन जी आहे ती निगेटिव्ह येणार. दोघांच्या साईन जर सेम असतील तर मल्टिप्लिकेशन ही पॉझिटिव्ह येणार. कारण साईनचे जे रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती असतील. प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस ॲट प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. तर आपल्याला लेस दॅन 0 म्हटलेलं आहे म्हणजे या दोनपैकी राहणार, हे तर येणारच नाही. मग आता यामध्ये कोण काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथे कोण आहे c. c ची व्हॅल्यू कशी भेटली लेस दॅन 0, याचा अर्थ c निगेटिव्ह आहे. म्हणजे हा जो c आहे ना हा c निगेटिव्ह आहे. इथे मी वाटलं साईन लिहितोय खाली, हा c निगेटिव्ह आहे आणि दोघांची मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह पाहिजे. तर आता मला विचार करावा लागेल की 3c प्लस 4 हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, या दोघांपैकी c हा निगेटिव्ह आहे. साईनचे रूल्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह राहते. डिफरंट साईन असायला पाहिजे दोघांच्या. प्लस मायनस असतील तर मायनस येते, पण c निगेटिव्ह आहे याचा अर्थ 3c प्लस 4 हा काय झाला आहे पॉझिटिव्ह. 3c प्लस 4 हा काय झाला आहे पॉझिटिव्ह. जर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असेल तरच ही प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह येणार. म्हणजे देअरफॉर
आपण पुढे असं लिहू शकतो 3c+4 पॉझिटिव्ह आहे, 3c+4 ग्रेटर दॅन 0 आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे आणि यावरून तुम्ही आता सीची जी व्हॅल्यू आहे ना ती फाइंड करू शकता. देअरफॉर 3c इज ग्रेटर दॅन -4. देअरफॉर c इज ग्रेटर दॅन -4/3. एक व्हॅल्यू भेटली लेस दॅन 0, दुसरी व्हॅल्यू जी आहे ती भेटलेली आहे आपल्याला c इज ग्रेटर दॅन -4/3. आता एवढा आन्सर राहू दिला तरी चालेल, पण थोडंसं नंबर लाईनवरून जर तुम्ही लक्षात घेतलं ते आन्सर लिहिताना आपण असं लिहू शकतो. बघा ही नंबर लाईन आहे, इथे 0 आहे आणि हा निगेटिव्ह नंबर 0च्या आधी येतो, 4/3 -4/3. आता सीची जी व्हॅल्यू आहे ती -4/3 नाही, सीची व्हॅल्यू 0 पण नाही, -4/3 आणि 0 यांच्यामध्ये आहे. -4/3 नाही, 0 नाही, पण त्यांच्यामध्ये आहे, कारण -4/3 पेक्षा ग्रेटर आहे आणि 0 पेक्षा लेस आहे, म्हणजे त्या इंटरवलमध्ये येतो आहे आणि तो इंटरवल ओपन इंटरवल राहणार. जे आपण याचा आन्सर असा लिहू शकतो -4/3 इज लेस दॅन c इज लेस दॅन 0. -4/3 इज लेस दॅन c इज लेस दॅन 0 किंवा त्याला तुम्ही बिलॉंग्स टू ओपन इंटरवल असे लिहू शकता. ते इंटरवल मी इथे लिहितो आहे c बिलॉंग्स टू हे ओपन इंटरवल -4/3, 0. ओपन इंटरवल यासाठी ओपन आणि क्लोज्ड इंटरवल जेव्हा आपण कंटिन्युटी किंवा डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे ना तो जेव्हा सुरुवात करणार आहोत त्यावेळेस हे ओपन इंटरवल आणि क्लोज्ड इंटरवल येतील. या ब्रॅकेटचा अर्थ होतो की या ब्रॅकेटमध्ये -4/3 नाहीत, या ब्रॅकेटमध्ये 0 पण नाही आहे, पण त्या सीची जी व्हॅल्यू आहे ती -4/3 आणि 0 यांच्यामध्ये कोणतीही असू शकते. म्हणून हे आन्सर असं लिहिलं आहे -4/3 इज लेस दॅन c इज लेस दॅन 0. आता बघू नेक्स्ट. आता आपण पाहणार आहोत नंबर 4 आणि या नंबर 4ला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जो फॉर्म्युला लिहून दिला होता तो माहिती पाहिजे. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. एका वेक्टरचं दुसऱ्या वेक्टरवर असलेलं जे प्रोजेक्शन आहे ज्याला आपण शॅडो म्हणतोय, एका वेक्टरची दुसऱ्या वेक्टरवर असलेली जी शॅडो आहे त्या शॅडोची लेंथ जी काढतोय ना आपण त्याला म्हटलं जातं प्रोजेक्शन. आणि त्याचा फॉर्म्युला मी लिहून दिला होता तुम्हाला, म्हटलंच डायग्राम हे काढून दाखवतो. ह्या वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आहे, इथून परपेंडिक्युलर काढला तर हा जो सेगमेंट तुम्हाला इथे दिसतोय ना या सेगमेंटला म्हटलं जातं प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. हा वेक्टर ए आहे, याला वाटल्यास नाव जर दिलं OM असं जर नाव दिलं तर OM काय झालं आहे प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. तर वेक्टर एची ती शॅडो आहे जी वेक्टर बीवर आहे आणि ती शॅडो OM एवढी राहणार आहे आणि तेच कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असा होता वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी. ज्या वेक्टरवर प्रोजेक्शन आहे त्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड जे आहे ना ते डिनॉमिनेटरमध्ये असायला पाहिजे. वेक्टर ए आणि वेक्टर बी यांचा डॉट प्रॉडक्ट आणि मग ज्या वेक्टरवर त्याचं प्रोजेक्शन आहे त्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड जे आहे ते डिनॉमिनेटरमध्ये. हे झाला हा फॉर्म्युला होता. त्याच्यानंतर ॲक्सिस आणि ॲक्सेस हे दोन्ही वेगळा अर्थ होतो याचा. आय आणि ई एवढा फरक आहे. ॲक्सिस जर म्हटलं तर फक्त एकच ॲक्सिस येतो, कोणताही एक, तीनपैकी कोणताही एक. पण जर ॲक्सिस लिहिलं असेल तर मग तिन्ही ॲक्सिस, कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हटलेलं आहे इथे, कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे तिन्ही ॲक्सिसवर. जे एक वेक्टर आहे असे मी हे 3 ॲक्सिस काढले, हा आहे तो एक्स, हा आहे वाय आणि हा झेड, आणि इथे हा एक वेक्टर असेल ए. त्या वेक्टर एचं एक्सवर एक्स ॲक्सिसवर असलेलं प्रोजेक्शन, त्या प्रोजेक्शनची लेंथ, या वेक्टर एचं वाय ॲक्सिसवर असलेल्या प्रोजेक्शनची लेंथ
आणि याच वेक्टरचं झेड ॲक्सिसवर असलेल्या प्रोजेक्शनची जी लेंथ आहे त्यांची सम ही 9 यायला पाहिजे. टोटल सम तिन्ही प्रोजेक्शनची जी सम आहे ती किती यायला पाहिजे? 9. मग आपल्याला काय करावं लागेल? खूप सिंपल आहे. पहिले आपल्याला वेक्टर एचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवर काढावं लागेल. पण आता एक्स ॲक्सिसवर जर काढायचं असेल तर एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर कोण आहे? आय. म्हणजेच आपल्याला वेक्टर एचं प्रोजेक्शन ऑन वेक्टर आय काढायचं आहे. एक्स ॲक्सिसवर काढायचं म्हणजे वेक्टर आयवर काढायचं आहे. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन एक्स ॲक्सिस दॅट इज प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन आय. सिमिलरली प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वाय ॲक्सिस मीन्स प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर जे आणि प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन झेड ॲक्सिस मीन्स प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर के. आणि फॉर्म्युला आपल्याजवळ आहेच. म्हणून आपण काय करणार आहोत? इथे हा एक वेक्टर दिलेला आहे आणि या वेक्टरला कुठलंही एक नाव देऊ आपण. लेट वेक्टर ए इज इक्वल टू पी आय प्लस क्यू जे प्लस आर के हा वेक्टर आहे. आता आपल्याला या वेक्टर एचं तिन्ही ॲक्सिसवर असलेलं जे प्रोजेक्शन आहे ते काढायचं. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन एक्स ॲक्सिस. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन एक्स ॲक्सिस दॅट इज फॉर्म्युला पहा. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन बी तर फॉर्म्युला काय होता? ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. आता प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन एक्स ॲक्सिस तर फॉर्म्युला येणार वेक्टर ए डॉट युनिट वेक्टर आय अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं तर वेक्टर एच्या जागेवर आपण लिहिणार आहोत पी आय प्लस क्यू जे प्लस आर के डॉट आय अपॉन आयचं मॅग्निट्यूड आहे 1. आता यांचा डॉट प्रोडक्ट आयचा डॉट प्रोडक्ट आय सोबत 1 येतो म्हणजे इथे येतील पी आय डॉट आय प्लस आता क्यू जेचा डॉट प्रोडक्ट आय सोबत क्यू इंटू जे डॉट आय प्लस आर इंटू के डॉट आय अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती असायला पाहिजे जे डॉट आय आणि के डॉट आयची व्हॅल्यू 0 आहे. आय डॉट आयची व्हॅल्यू 1 आहे. तर पी इंटू 1 प्लस क्यू इंटू 0 प्लस आर इंटू 0 इज इक्वल टू पी. एवढं प्रोजेक्शन आलं पी एवढं. पण पीची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला गिवन आहे वेअर पी इज इक्वल टू 2. इथे आलं आहे 2. 3 प्रोजेक्शनपैकी एक प्रोजेक्शन मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन एक्स ॲक्सिस ते आलेलं आहे 2. सिमिलरली बाकीचे जे 2 ॲक्सिस आहेत त्यांच्यावर प्रोजेक्शन तुम्ही काढू शकता आणि ते तुम्हाला काढायचं आहे. जसं मी एक्स ॲक्सिसवरचं प्रोजेक्शन काढून दिलेलं आहे तसंच तुम्ही बाकीच्या ॲक्सिसवरचं प्रोजेक्शन काढू शकता. तुम्ही इथे लिहितो आहे सिमिलरली प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वाय ॲक्सिस तर ते येणार आहे क्यू आणि क्यूची जी व्हॅल्यू आहे ना ती दिलेली आहे 3. अँड प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन झेड ॲक्सिस ते येणार आहे आर. आरची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 4. तर तिन्ही ॲक्सिसवरचे प्रोजेक्शन जे आहेत ते काढून झाले. मी पहिलं प्रोजेक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. बाकीचे 2 जे आहेत ते तुम्हाला फाइंड करायचे आहे. आणि आता त्याने काय फाइंड करायला सांगितलेलं आहे? सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन्स. तर आपण या सर्वांची ॲडिशन करणार आहोत. सम ऑफ लेंथ्स ऑफ projection is equal to on coordinate axis is equal to x axis वरच्या प्रोजेक्शनची लेंथ किती आलेली आहे 2 प्लस y axis वर किती आलेली आहे 3 अँड z वर किती आलेली आहे 4. या सर्वांचे ॲडिशन करा तुम्हाला मिळेल सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस इज 9. आणि तेच त्याने आपल्याला शो करायला सांगितलं होतं. शो दॅट सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन्स ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस इज 9. 2 + 3 + 4 इज इक्वल टू
9. आता पाहतोय आपण नंबर 5 आणि व्यवस्थित वाचून घ्या. यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि या क्वाड्रिलॅटरलच्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्सची लेंथ इक्वल आहे आणि त्याच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल आहेत. क्वाड्रिलॅटरलच्या साईड्सची लेंथ इक्वल आहे आणि अपोजिट साईड्स ह्या पॅरलल आहेत. युझिंग वेक्टर मेथड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो करायचं आहे की त्या क्वाड्रिलॅटरलचे जे डायगोनल्स आहेत ना ते डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. तर पहिले मी याची डायग्राम काढतो. मला असा क्वाड्रिलॅटरल काढावा लागेल ज्याच्या साईडची लेंथ इक्वल आहे आणि इक्वल असूनही त्याच्या ज्या अपोजिट साईड्स आहेत त्या अपोजिट साईड्स ह्या एकमेकांना पॅरलल आहेत. त्या कुठला तरी एक क्वाड्रिलॅटरल मी घेतो आहे. हा क्वाड्रिलॅटरल आहे. याच्या सर्व साईड्सची लेंथ इक्वल आहे. सपोज दॅट ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल इन लेंथ. ही पहिली कंडिशन, इक्वल इन लेंथ. अँड दुसरी होती अपोजिट साइड्स आर पॅरलल. ह्या अपोजिट साइड बघा पॅरलल आहेत. ही साइड या साईडला पॅरलल आहे, ही साईड या साईडला पॅरलल आहे. जो गिवनचा पार्ट आहे तो झाला आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं की या पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स आहेत ना ते डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्याचा डायगोनल हा एक राहणार आहे. हा एक डायगोनल आणि हा दुसरा डायगोनल, हे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर मी काय करतोय बघा, यामध्ये या क्वाड्रिलॅटरलला नाव दिलं आहे A, B, C आणि D. ABCD हा क्वाड्रिलॅटरल आहे आणि या ABCD क्वाड्रिलॅटरलमध्ये ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल म्हणजेच या क्वाड्रिलॅटरलच्या ज्या साइड्स आहेत त्या जर वेक्टरने रिप्रेझेंट केल्या तर त्या सर्व साइड्स वेक्टरने रिप्रेझेंट केल्यानंतर त्यांचं मॅग्नेट्यूड सेम राहणार आहे. तर आपण इथे असं लिहू शकतो, इन क्वाड्रिलॅटरल ABCD मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर AB, डायरेक्शन ही घेतली मी, अपोजिट साइड्स आहेत ते डायरेक्शन सेम राहणार आहेत. ही डायरेक्शन घेतली आणि ही डायरेक्शन घेतली तर डायरेक्शन सेम राहणार आहे. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर AB इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर BC इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर CD घ्या किंवा DC घ्या. इथे मी मॅग्नेट्यूड ऑफ ही साईड घेतली DC आणि इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर AD. सर्वांचं मॅग्नेट्यूड जे आहे ते इक्वल आहे. डायरेक्शनकडे व्यवस्थित लक्ष द्या. ABची डायरेक्शन फ्रॉम A टू B तर DCची डायरेक्शन फ्रॉम D टू C पॅरलल आहे. ही डायरेक्शन A टू D तर ही डायरेक्शन B टू C. आता हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत. आपण असं लिहू शकतो वेक्टर AB इज इक्वल टू वेक्टर DC अँड वेक्टर AD इज इक्वल टू वेक्टर BC. हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत. हा वेक्टर इक्वल आहे, हा आणि हा वेक्टर इक्वल आहे. आता डायगोनलच्या डायरेक्शन्स काय घ्यायचं पहा, A टू C फ्रॉम A टू C आणि BD डायगोनलची डायरेक्शन फ्रॉम B टू D. तुम्हाला हे दोन डायगोनल्स परपेंडिक्युलर शो करायचं म्हणजे लास्ट लाईन तुम्हाला असे भेटायला पाहिजे, वेक्टर AC इज परपेंडिक्युलर टू वेक्टर BD. AC आणि BD कोण आहे, डायगोनल, आणि तेच परपेंडिक्युलर शो करायचे. आता ते जर परपेंडिक्युलर शो करायचे असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 यायला पाहिजे. जर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 आला तर ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच आपल्याला वेक्टर AC आणि वेक्टर BD यांचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो कसा शो करायचा आहे, 0. आता वेक्टर AC आणि वेक्टर BD यांचा डॉट प्रॉडक्ट जर 0 शो करायचा असेल तर सुरुवातीला काय करायचं बा, हा जो डायगोनल AC आहे ना या डायगोनल ACची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. तर सुरुवातीला मी ट्रायंगल घेतोय ABC. इन ट्रायंगल ABC
या ट्रायंगल ABC मध्ये ट्रायंगल लॉ यूज करा. याच्या आधी आपला झाला आहे लॉ ऑफ ट्रायंगल. त्यामध्ये दोन वेक्टरची सम तिसरा वेक्टर येतो. त्यामध्ये वेक्टर AC इज इक्वल टू काय लिहिता येईल? वेक्टर AC इज इक्वल टू लिहिता येतं वेक्टर AB प्लस वेक्टर BC. वेक्टर AB प्लस वेक्टर BC. आणि आता हा ट्रायंगल घेऊ आपण. दुसरा डायगोनल कोण आहे? BD ट्रायंगलची जर BD डायगोनलची व्हॅल्यू जर काढली आपण इन ट्रायंगलचं नाव आहे ABD. यामध्ये ट्रायंगल लॉ यूज करा. या ट्रायंगलमध्ये ABD यामध्ये तर बघा AB प्लस BD वेक्टर AB प्लस वेक्टर BD इज इक्वल टू वेक्टर AD. वेक्टर AB प्लस वेक्टर BD इज इक्वल टू वेक्टर AD. आपल्याला पाहिजे होतं वेक्टर BD इज इक्वल टू वेक्टर AD मायनस वेक्टर AB. आपल्याला दोघांची गरज आहे. आता वेक्टर AC इज इक्वल टू वेक्टर AB प्लस वेक्टर BC अँड वेक्टर BD इज इक्वल टू वेक्टर AD मायनस AB. आणखी एक स्टेप आपण पुढे याला असे लिहू शकतो वेक्टर BD इज इक्वल टू हा कोणता वेक्टर आहे? AD. आणि AD वेक्टर इज इक्वल टू कोण आहे? BC. AD आणि BC वेक्टर इक्वल आहेत. तुम्ही या वेक्टर ADच्या जागेवर वेक्टर BC लिहू शकता आणि मायनस वेक्टर AB. तर आपल्याला BD ची व्हॅल्यू मिळाली वेक्टर BC मायनस AB आणि AC ची व्हॅल्यू मिळाली AB प्लस BC. आता या दोघांचा मी डॉट प्रॉडक्ट घेणार आणि तो डॉट प्रॉडक्ट जर 0 मिळाला तरच हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर येतील. आणि जर हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर आले तर डायगोनलचा क्वाड्रिलॅटरलचा परपेंडिक्युलर. म्हणून मी आता कन्सिडर काय करतोय? या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट मी कन्सिडर करतोय. कन्सिडर वेक्टर AC डॉट वेक्टर BD इज इक्वल टू वेक्टर AC डॉट वेक्टर BD मी कन्सिडर केलं आहे. वेक्टर AC ची जी व्हॅल्यू आहे ना ती आहे वेक्टर AB प्लस वेक्टर BC डॉट वेक्टर BD ची व्हॅल्यू आहे वेक्टर BC मायनस वेक्टर AB. वेक्टर BC मायनस वेक्टर AB इज इक्वल टू आता डॉट प्रॉडक्ट पहिल्यासारखाच वेक्टर AB डॉट वेक्टर BC चा या दोघांचा डॉट प्रॉडक्ट मायनस येणार वेक्टर AB डॉट वेक्टर AB प्लस येणार वेक्टर BC डॉट वेक्टर BC आणि मायनस येणार वेक्टर BC डॉट वेक्टर AB. त्यामध्ये होतं काय? यामध्ये AB डॉट BC आणि BC डॉट AB हे दोन्ही कॅन्सल होतील कारण डॉट प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह असतो. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे दोन्ही कॅन्सल होतील. इज इक्वल टू राहिले मायनस वेक्टर AB डॉट वेक्टर AB ला लिहिलं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB स्क्वेअर आणि BC डॉट BC ला लिहिलं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर BC स्क्वेअर. त्यात आहे ज्या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे ना हे दोन्हीच्या दोन्ही वेक्टर इक्वल आहेत. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर BC इक्वल आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर BC इक्वल आहे. ते दोन्हीही कॅन्सल होणार किंवा याला तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB स्क्वेअर असं लिहू शकता. त्याचं रिझन आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर BC आणि हे दोन्ही जर कॅन्सल झाले तर इज इक्वल टू आले 0. म्हणजे आपल्याला मिळालं काय? तर वेक्टर AC डॉट वेक्टर BD इज इक्वल टू 0. याचा अर्थ वेक्टर AC इज परपेंडिक्युलर टू वेक्टर BD आणि वेक्टर AC इज परपेंडिक्युलर टू वेक्टर BD. देअरफॉर diagonal AC and BD are perpendicular to each other. खाली तुम्ही लिहू शकता देअरफॉर diagonals AC and BD are perpendicular to each other. तर वेक्टर मेथडने आपल्याला हेच प्रूव्ह करायला सांगितलं होतं की जर क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड्सची लेंथ इक्वल असेल आणि त्याच्या अपोजिट साइड्स जर एकमेकांना पॅरलल असतील त्यांचे जे डायगोनल्स आहेत ते डायगोनल्स परपेंडिक्युलर असतात. ही जॉमेट्रीची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी आपण वेक्टर मेथडनी प्रूव्ह केलेली आहे आणि याच्या नंतरचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.